पटेल संभाजीनगरमध्ये उमेदवार देण्याविषयी एकमत न झाल्यामुळं वाद झाला आहे. झाला असेल. आता एवढा मोठा समुदाय मला एक तर मी ते बघितलं बी नाही, काय घडलं आहे माहीत नाही, कशामुळं घडलं आहे, वैयक्तिक हे का याच्यासाठी आहे का, जे काय असेल ते असेल. आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ, जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू. पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच. मग कोणचाही असू द्या, छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडतातच. त्याला काय एवढं सिरियस घेऊन त्याचा इश्यू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही. त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल, व्यवस्थित होईल. पण कुटुंब मोठं आहे, मोठा समुदाय आहे, याचा तो भांडण वाद थोडाफार कुरबुरी होणार. कुटुंब म्हणल्यावर ज्या घरात वाद नाही ना त्यात मजाच नाही. नुसता आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही. आता थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर. गावागावात छत्रपती संभाजीनगर इथं मराठा समाजाची एक कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं राडा झाला, हाणामारी झाल्या हे आपण सगळं काही टीव्हीवर बघितलेलं आहे. पण मात्र हे सगळं का घडलं त्याच्यावर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे हा वैयक्तिक वाद आहे, तर काही जणांचं मत आहे की आम्हाला वेळेवर मेसेज न आल्यामुळं किंवा वेळेवर न बोलवल्यामुळं हा सगळा वाद होता तो समोर आलेला आहे. इथं वैयक्तिक मत मांडताना एकमेकांची नावं घेतली नाहीत म्हणून हा राडा झाला, म्हणून ही हाणामारी झाली, असे आरोप प्रत्यारोप या संपूर्ण घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसले. पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की जी काही घटना घडली आहे ती काही मी स्वतः पाहिली नाही, पण मात्र त्या दोघांनाही बोलून घेण्यात येईल, त्या दोघांची समजूत काढण्यात येईल. आता समाजच एवढा मोठा आहे तर मग मोठ्या समाजामध्ये वादविवाद हा थोड्या प्रमाणात होणारच. कारण की ज्या घरामध्ये भांडणं होत नाहीत तो घर सगळं आनंदीचा आनंद कसा राहील असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आता मनोज जरांगे पाटील हे उद्या त्यांच्या बैठकीमधून जे काही उमेदवार आहेत ते घोषित करणार आहेत, त्या उमेदवारांची यादी सुद्धा सांगणार आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. पण मात्र आता नेमका कुठला उमेदवार कुठल्या मतदारसंघात निवडला जातो, गाव पातळीवर कशा पद्धतीने मिटिंगा झाल्यात, त्याच्यामधून कोणाकोणाची नावं समोर येत आहेत आणि मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात हे आपला उद्या समजेलच. पण मात्र जी काही छत्रपती संभाजीनगर इथं बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हाणामारी झाली. यामुळं संपूर्ण टीव्हीवर मीडियामध्ये एकच बातमी मोठ्या प्रमाणात चर्चिली जाऊ लागली या संपूर्ण बैठकीमागं आणि नेमकं राड्यामागं काय कारण होतं ते. पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आणि या सगळ्या वादावर पडदा पडलेला आपल्या या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.